आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल। जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्टकचेरीत अटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभही होऊ शकतो। नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल, तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्यावे लागेल। योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या, छोटेसे दुर्लक्ष देखील प्रश्न गंभीर करू शकते। तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे। स्त्री सहकारी तुमचे नवे काम पूर्ण करण्याकामी मदत करतील। या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील। आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो। चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल। उपाय: सुखी व समाधानी कुटुंबासाठी आपल्या घरात कचरा गोळा करू नका। आता पुढची रास वृषभ रास। आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा। धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल। कुटुंबी अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल। आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते। सहकार्याशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल। इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका। तुमच्या जोडीदाराला एखादी बाबान सांगितल्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल। उपाय: संकटमोचन हनुमानाष्टक वाचल्याने प्रेम संबंध सुधरतील। आता पुढची रास मिथुन रास। प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल। आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका। नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात। राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा। प्रणराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळपर्यंत रंगणार नाही। आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल। तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे, त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते। आज तुमचा रिकामा वेळही ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाईल। तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल। उपाय: मोहरीच्या तेलात स्वतःच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब पहा। त्याच मोहरीच्या तेलात पिठाने बनवलेले गोड गोळे तळा आणि पक्ष्यांना खाऊ घाला, यामुळे आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल। आता पुढची रास कर्क रास। समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा। आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका। नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात। इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल। विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा। तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल। वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल। तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे। उपाय: निंबबूलने दात घासल्याने आर्थिक स्थिती घनिष्ठ होईल। आता पुढची रास सिंह रास। मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील। आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा। मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो। तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल। प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल। कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते। आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात। व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल। नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल। उपाय: सत येणाऱ्या चलनासाठी गुरुवारी केळी खाणे टाळा। आता पुढची रास कन्या रास। मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा।
तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो. आज तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल, परंतु तुम्हाला ते मिळणार नाही. आजच्या दिवशी तुमच्याबद्दल वाईट विचार करणारी व्यक्ती कटू संबंध संपविण्याचा प्रयत्न करेल, अर्थात त्याला आपण प्रतिसाद कसा देता त्यावर अवलंबून आहे. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. उपाय: मांस, दारू, हिंसा, दुसऱ्याची पीडा, निंदा याचा त्याग केल्याने आर्थिक स्थितीसाठी शुभ राहील. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. एक लक्षात ठेवा, वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल. जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकतात. आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. चांगले जेवण, सुवास आणि आनंद या तीनही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल. उपाय: सूर्योदयाच्या वेळी 15 ते 20 मिनिट सूर्यस्नान आपले सर्व आजार दूर ठेवेल. आता पुढची रास वृश्चिक रास. कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल, परंतु तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुमच्या वेळीच मदत करण्यामुळे एखाद्याचे प्राण वाचतील. या बातमीमुळे तुमचे कुटुंबीय तुमचा अभिमान बाळगतील, प्रेरित होतील. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅन्टिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका, कारण बऱ्याच वेळा तुम्ही मन मारून आपला किमती वेळ बर्बाद करतात. आजही तुम्ही असे काही करू शकतात. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. उपाय: घरामध्ये लाल रंगाची वनस्पती लावून त्याची काळजी घेतल्याने आरोग्य चांगले राहील. आता पुढची रास धनुरास. तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. उपाय: अंघोळ झाल्यानंतर पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळावर लावल्याने आर्थिक पक्ष चांगला राहील. आता पुढची रास मकर रास. तेलकट आणि तिखट आहार टाळा. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या, अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत होईल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव इतरांपेक्षा पुढे जाण्यात मदतशीर ठरेल. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल,
परंतु या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की तुमचे गरजेचे कामही सुटून जातील. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले. उपाय: तुमच्या दैनंदिन खाद्यात हिरवे चणे खा आणि आरोग्य चांगले ठेवा. आता पुढची रास कुंभ रास. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे, अथवा गरजेच्या वेळी तुमच्या जवळ पैशाची कमतरता होऊ शकते. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहे त्यामुळे आज तुम्ही भावुक व्हाल. उपाय: हिरवे वाहन वापरल्याने तुमची वित्तीय स्थिती चांगली राहील. आता पुढची रास मीन रास. निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे, यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. कुटुंबी अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. आजूबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. ज्या नात्याला तुम्ही महत्त्व देतात त्यांना वेळ देणेही तुम्हाला शिकावे लागेल, अथवा नाते तुटू शकतात. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा शृंगार अधिक खुलतो. उपाय: लाभदायक व्यावसायिक आयुष्याचा आनंद घेण्यासाठी गाईला हिरव्या पानांच्या भाज्या खाऊ घाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.